त्याच दरम्यान एक मोठी बातमी समोर येते। पाकिस्तानी लष्कराचा लेहमध्ये हल्ला झालाय। लेहमधील लष्करी तळावर पाकिस्तानने हल्ला केलाय आणि लेहमध्ये पाकचे 45 ड्रोन पाडण्यात आलेले आहेत। भारताने तितक्याच ताकदीने उत्तर दिलंय। 45 ड्रोन लेहमध्ये सोडण्यात आलेले होते पाकिस्तानकडनं, मात्र ते देखील भारतीय सैन्याने पूर्णपणे नेस्तनाबूत केलेत, पाडून टाकलेत। एकही ड्रोन पाकिस्तानचा असा सोडला जात नाहीये, त्याला पूर्णपणे नष्ट केलं जात आहे। इतकी भारतीय सेना आपली अलर्ट आहे, सज्ज आहे आणि सतर्क आहे। लेहमध्ये लष्करी तळावरती पाकिस्तानने हल्ला करण्याचा प्रयत्न केला, तिथे 45 ड्रोन सोडले, मात्र ते देखील भारतीय सैन्याने पाडून टाकलेत। कशा प्रकारे हे हाणून पाडलेले आहेत त्याची दृश्य देखील काही समोर आलेली आहेत। लेहमध्ये हल्ला झाला आणि त्यानंतर लष्कराने आता हे ड्रोन पाडून टाकलेले आहेत, हाणून पाडलेले आहेत। ड्रोन हल्ला झाला पाकिस्तानकडून, मात्र हे ड्रोन भारतीय सैन्याने हाणून पाडलेले आहेत। पाकिस्तानचे सर्व ड्रोन भारताने पाडले। दरम्यान आणखीन एक मोठी बातमी सध्या समोर येत आहे, ती आपण पाहणारच आहोत। भारताने मात्र पाकिस्तानला आता जोरदार प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केलेली आहे। अजक्ता, ड्रोन असू दे, मिसाईल असू दे, तर आणखीन काही असू दे, पाकिस्तानचं एकही क्षेपणास्त्र हे भारताच्या भूमीवरती पडू दिलेलं नाहीये। ते हवेतल्या हवेत कसं नष्ट केलंय त्याचा हा व्हिडिओ आपण बघतोय एका ठिकाणी। त्यामुळे लेहमध्ये सुद्धा पाकनं जे काही 45 ड्रोन पाठवण्याचा नापाक प्रयत्न केला तो देखील भारताने हाणून पाडलेला आहे। 45च्या 45 ड्रोन भारतानं तेही हाणून पाडलेत। रात्रीच्या अंधारामध्ये अवकाशामध्ये आपल्याला फक्त लाईट पेटल्यासारखी जी दृश्य दिसत आहेत ती पाकिस्तानच्याच या कुरापती आहेत, ज्याला भारताने उत्तर दिलंय। आता भारताने लाहोरवर केलेल्या हल्ल्यासाठी हार्पी ड्रोनचा वापर केला असल्याचं कळतंय आणि या ड्रोनच्या मदतीने भारताने पाकिस्तानची हवाई संरक्षण यंत्रणा नष्ट केलेली आहे। हार्पी ड्रोन हा रडार सिस्टम वरती हल्ला करण्यासाठी डिझाइन केलेला आहे आणि ते शत्रूच्या हवाई संरक्षणाचा नाश करण्यात तज्ञ आहेत। त्यात एक शक्तिशाली बॉम्ब बसवलेला आहे आणि हार्पी ही इस्रायली कंपनी खरं तर इस्रायल एरोस्पेस इंडस्ट्रीजने ही बनवलेली आहे। भारताने पहिल्यांदा 2009 मध्ये इस्रायलकडून हे ड्रोन खरेदी केले होते। तर हार्पी ड्रोन 1980च्या दशकामध्ये इस्रायलने विकसित केला होता। मूळतः शत्रूच्या रडारवरती आणि हवाई संरक्षण प्रणालींना लक्ष्य करण्यासाठी हा ड्रोन वापरला जातो। या हार्पी ड्रोन मध्ये दीर्घकाळ हवेत घिरट्या घालण्याची क्षमता आहे आणि ते एका नियुक्त क्षेत्रामध्ये देखील उड्डाण करतं। शत्रूचं रडार सिग्नल शोधतं आणि नंतर स्वयंचलितपणे किंवा ऑपरेटरच्या आदेशानुसार लक्ष्यावर हल्ला करतं आणि हे ड्रोन आपल्या लक्ष्यावर जाऊन स्वतःच्या स्फोटक शस्त्राने त्याचा नाश करतो। त्यामुळे लक्ष्याचं मोठं नुकसान होतंच आणि लॉइटरिंग म्युनिशन म्हणजेच कामिकाझे ड्रोन, जपानच्या संयुक्त विद्यमानं तयार करण्यात आलेले हे ड्रोन हे थेट लक्ष्यावरती हल्ला करतं आणि हा ड्रोन कमाल 185 किलोमीटर प्रति तास वेगाने उडू शकतो आणि या ड्रोनच्या वेगवेगळ्या आवृत्त्या 500 ते 1000 किलोमीटर अंतर कापू शकतात। एकदा हवेत उडाले की ते सुमारे 6 ते 9 तास आकाशामध्ये राहू शकतात। हे ड्रोन 32 किलोमीटर पर्यंत शस्त्रवाहन उड्डाण करू शकतात।